आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बरेचदा काय होतं आपल्याला ना रोजचं तेच तेच खाऊन फार कंटाळा येतो. मुलं यायला म्हणतात आई काहीतरी वेगळं कर ना. पण आई फार हुशार असते. आई काय करते काहीतरी वेगळं करते पण ते करायसाठी वापरते साहित्य रोजचंच. आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं खाल्लं. आपण आज आलो आहोत कांदिवलीमधल्या चारकोप भागातल्या वैशालीताईंच्या घरी. त्या पण काहीतरी असंच वेगळं करणार आहेत. चला मग त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात ही वेगळी रेसिपी. नमस्कार ताई. नमस्कार. आजच्या भागात तुमचं खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? बरी आहे. बरे आहात? हां. चांगले नाही आहात? नाही बरीच आहे सध्या. का बरं? काय नाही सध्या टेन्शन आलं ना थोडं. तुम्ही इकडे आलात रेसिपी करायच्या ह्याचं मला थोडंफार टेन्शन आलं. टेन्शन आलंय हो. रेसिपी करायचं? अहो तुम्हाला माहितीये का आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमाची खवय्येगिरी परंपरा आहे. ह्याच्यात आम्ही टेन्शन घेत नाही. काय करतो असंच नवीन ताईंच्या घरी जातो. तुम्ही जे रोजचं स्वयंपाकात करता ना त्यात काहीतरी बदल करून आम्हाला असं वेगळी रेसिपी दाखवायची आमच्या प्रेक्षकांना. हो की नाही? आणि मी तर काय खातो फक्त त्याचं टेन्शन काय मग कराल ना व्यवस्थित? हो हो. आधी आपण गप्पा मारूयात. ओके. गप्पा मारल्यावर मग तुम्ही जरा रिलॅक्स व्हाल. हो की नाही? तुमचं पूर्ण नाव काय? वैशाली रणजित आहेरकर. आहेरकर. बरं. आणि इथे या चारकोप भागात किती वर्षांपासून राहता? माझे मिस्टर गेले आता 14 वर्ष आले त्यांनी ते राहून. पण मी आता लग्न होऊन आले म्हणजे 4 वर्ष चालू आहे. 4 वर्ष झाली का लग्नाला? अरे वा. मग आता इथे कोण कोण असते घरी? इथे माझे मिस्टर मी आणि माझं बाळ. बाळ किती महिन्यांचं आहे ते? महिन्यांचं नाही आहे 2.5 वर्षाचं आहे. 2.5 वर्षाचं आहे. बरं बरं बरं. आणि तुम्ही तिघेच जण असता? हो आम्ही तिघेच असतो. बरं. मग तुमचं सासरीचे म्हणजे सासरे माझे एक्सपायर म्हणजे ते नाही आहेत आणि सासू गावाला असतात बारामतीला. बरं. दी जाव त्यांची मुलं सगळे गावाला असतात. सगळे गावाकडे असतात. बरं. आणि तुमचं माहेर कुठलं? पप्पा मम्मी बदलापूरला राहतात पण ऍक्च्युअली आमचं मोरगाव माहेर आहे. मोरगाव. बरं. ते बारामतीपासून किती लांब आहे? ते हार्डली अर्धा तास. अर्धा तास. मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की काय? नाही अरेंज मॅरेजच आहे. अरेंज मॅरेज. बरं बरं. पण मग लग्नापूर्वी तुम्हाला सगळा स्वयंपाक वगैरे यायचा? नाही नव्हता येत. इव्हन मी आधी कधी मला आठवत पण नाही मी किचन मध्ये जाऊन थोडीशी छोटी रेसिपी पण केली असेल लग्नापूर्वी. हा लग्नापूर्वी. आई तुम्हाला रागवायची नाही? नाही मी ऍक्च्युली जॉब करिअर वगैरे ह्यातच सगळ्यात जास्त बिझी होते. हो का? बरं. पण लग्नाआधी पण तुम्ही जॉब करायचा? हो मी लग्नानंतरही म्हणजे माझं बाळ झाल्यानंतर मी जॉब सोडलाय. त्याच्या आधी मी जॉबच करत होते. बरं बरं. आणि तुमचं शिक्षण काय झालंय मग? मी सध्या ॲपियर्ड आहे वेलिंगकर्स मधून PGDBM पोस्ट ग्रॅज्युएशन. बरं बरं. पण मग तुम्ही लग्नाआधी पण जॉब करायचा लग्नानंतरही जॉब केला. मग बाळ झाल्यानंतर आता जॉब जरा लांब ठेवला. पण मग ही जी किचनची आवड आहे ती कशी लागली आणि कुठे लागली? किचनची आवड ऍक्च्युली माझी आई स्वतः खूप वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते. बरं. माझी सासू पण तिला पण खूप इंटरेस्ट ऍक्च्युली त्यांना पण ह्या सगळ्या रेसिपी वगैरे करायला. आणि त्यांचं दोघींचं बघून बघून मी पण एनकरेज झाले आणि वेगवेगळ्या रेसिपी करायला सुरुवात केली. वा छान. पण मग आता त्यांनी तुम्हाला रेसिपी शिकवल्या. पूर्वी तुम्हाला येत नव्हत्या. पण मग शिकवल्यानंतर आपण एक असतं ना की शिकवल्यावर हे मी केलं आता तुम्ही खाऊन पहा बरं. अशी पहिली रेसिपी कुठली होती? अशी पहिली रेसिपी ऍक्च्युली मी माझ्या मिस्टरांनाच खायला घातली होती. ब्रेडचे चॉकलेट बॉल्स. बापरे. पहिलीच रेसिपी म्हणजे तुम्ही सिक्सरच मारलात पहिल्या बॉलला. हो कारण की खूप अवघड आहे ती रेसिपी. नाही सगळ्यात इझी वाटली मला ती म्हणून मी ती सिलेक्ट केली होती. बरं. आणि झाले व्यवस्थित थोडेफार. त्यानंतर मग पुढे सुरुवात. तिथून मग तुम्ही बॅटिंगच करायला लागला. मग आता छान येतं सगळं जमतं. हो जमतं आता बरोबर. कुठली रेसिपी तुमच्या आता आपण असं समजा की तुम्ही सासरी आल्यानंतर हे सगळं शिकलात कुठली रेसिपी मग सासूबाईंना खूप आवडते? त्यांना माझ्या हातचा पुलाव खूप आवडतो. पुलाव? हो. आज पुलाव करणार की काय? नाही आज पुलाव नाहीये. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी. बरं. मग आता सगळं येतं तुम्हाला? छान. हो येतं. चला मग किचन कडे जाऊया. ओके. रेडी आहात? रेडी. चला वैशाली ताई तयार आहेत. आपण जाऊया त्यांच्यासोबत त्यांच्या किचन मध्ये आणि पाहूयात रेसिपीज. वैशाली ताईंसोबत गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. हो. आता आपण गप्पा जितक्या कॉन्फिडेंटली मारल्यात तितक्याच कॉन्फिडेंटली आपल्याला रेसिपी करायची. हो की नाही? तयार आहात ना? हो. काय या रेसिपीचं नाव आहे? पौष्टिक वडी.
पौष्टिक वडी. वा, म्हणजे ही वडी काय काम करणार आहे आपल्याला आधीच कळालं. हो. ती पौष्टिक आहे खूप. हो हो, खूप कोणी शिकवली ही रेसिपी तुम्हाला? शिकवली असं नाही, म्हणजे मीच स्वतः ट्राय केली, कारण की हल्लीचे जास्त ग्रीन भाज्या खात नाहीत. बरं. त्यामुळे मी स्वतः हे केलं. ऍक्च्युअली मी स्वतः शेपू खात नाही, त्यामुळे मी स्वतः ट्राय केली. अच्छा, म्हणजे स्वतःसाठी केलेली एक आगळी वेगळी रेसिपी. हो, बरोबर. पण हे मला फार आवडलं. म्हणजे आई मुलांसाठी करतात की मुलं ह्या भाज्या खात नाही, बरोबर. किंवा घरातल्या मोठ्या ज्या असतात ते सगळे आपल्या आपण आपला विचार करत नाही ना कशामध्ये, त्यामुळे मी स्वतःचा विचार करून ही रेसिपी बनवली ऍक्च्युली. क्या बात आहे. पण हेच तुमचे मिस्टरही फॉलो करतात का मग त्यांच्यासाठी तुम्ही नाही, विचार ते करतात? ऍक्च्युली सगळ्या भाज्या खातात, त्यांचं काही हे नसतं. त्यांची काही तक्रार नसते. माझ्याच खूप आवडत्या अशा भाज्या आहेत. अशा भाज्या आहेत. कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत नाहीत? शेपू, अजून मेथी, वांगी नाहीच आवडत, बस एवढंच. आणि दुधी भोपळा मग राहिलं काय व्हेजिटेबल्स मध्ये? या भाज्या तुम्हाला आवडत नाही आवडत. पण ठीक आहे, मग आता या बाकीच्या भाज्यांसाठी तुम्ही जो काही पर्याय निवडलाय तो नंतर आम्ही पुढच्या वेळी पाहू. पण आता तुर्तास शेपूसाठी तुम्ही ही काय पौष्टिक वडी. फॅन्टास्टिक. मग पौष्टिक वडीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. शेपू, पालक, कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ, खोबऱ्याचा किस, कसुरी मेथी, काळी मिरेपूड, जिरेपूड, आले लसूण पेस्ट, मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ. वैशाली ताई, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्याला कृती करायची. ब्रेक कसा पौष्टिक होता तशी कृती पौष्टिक असली पाहिजे, कारण आपल्या वडीचं नावच पौष्टिक वडी आहे. हो की नाही? काय करायला लागतं आधी बेसन पीठ घ्या. बर, मी तुम्हाला एक एक वस्तू देणार, तुम्ही त्या वापरा किती हव्यात त्याप्रमाणे. हो की नाही? किती लागणार आहे आपल्याला बेसनाचं पीठ? एवढं सगळं लागणार आहे. हो. बर, साधारण एक मोठा बाउल भरून आपण बेसनाचं पीठ घेतलंय. हो. बर, पुढे कॉर्नफ्लॉवर निम्म लागेल. निम्म म्हणजे एक छोटी अर्धी वाटी. हो ना? बर, पुढे जिरेपूड बस अर्धा चमचा. हो. बर, काळी मिरीपूड हे पण थोडी, पाव चमचा. नाही, एकदम चिमूटभर फक्त. बर, पुढे आले लसूण पेस्ट, आल्या लसणाची पेस्ट अर्धा चमचा. बर, हिरव्या मिरच्या. बर, त्याचे काप करून घेतलेत तुम्ही. मग समजा आपण बऱ्याच वेळेला आलं लसूण आणि मिरची एकत्र करतो, तसं केलं तरी चालेल का? चालेल, पण अशा म्हणजे क्रंची लागतात थोड्या वड्या खाताना. बर, खाताना जरा मिरचीची पण चव आणि असं जाणवली पाहिजे दाताला. हो की नाही? पुढे काय लागणार आहे? कसुरी मेथी. हे किती लागणार? हे आपल्याला हाताने कुस्करून घ्यावे लागेल. घ्या ना, हाताने बारीक करून घालायची. बर, बरोबर. आता पुढे काय? मीठ, हिंग कुठे गेला? हा, सापडलंच नाही. खूप साहित्य आहे ना. आता ह्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण एकत्र करायचं. पाणी घालायचं. बरं, मला सांगा किती लागणार आहे, आणि तितकं झालं की सांगा. बघा, अजून लागेल पुरे. हां, बरं. चमच्याने मिश्रण एकत्र करायचं. हो. बर, पाणी कमी नाही झालं ना? पाणी नाही. हे मिश्रण एकजीव करून झाल्यावर पुढे काय करायचं? हे मिश्रण एकजीव करून झाल्यावर ह्यात भाज्या टाकायच्या, पालक आणि शेपू. बरं, आणि परत एकदा ते ढवळून घ्यायचं. आणि थोडी हळद टाकायची वरतून, थोडीशी हळद. बरं, त्याला एक रंग येण्यासाठी. बरं, आणि पुढे नंतर हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं एका पॅन मध्ये. बरं, आणि मग वड्या थोडा मिश्रण परतून घेतल्यावर त्याचा म्हणजे गोळाच तयार होतो. म्हणजे ते एक लिंक लागते की हे पूर्ण झालीये, बेसन पीठ पूर्ण परतलं गेलं, आणि मग त्याचा प्लेटवर थापून आपण वड्या पाडायच्या. बरं, म्हणजे अजून थोडीशी कृती बाकी आहे. हो की नाही? आता आपल्याला काय लागणार आहे? पालक आणि मेथी दोन्ही. हे मला सांगा, पालक आणि शेपू. मेथी काय? मेथी नाही, हा, शेपू. सॉरी, किती लागणार आहे सांगा? टाका थोडा एकदम, अजून थोडा. बस, पुरे. शेपू पुरे एवढा? बस. अजून लागेल? नको ना? मला ताई ढवळेपर्यंत मला सांगा वैशाली ताई, की जसं तुम्हाला लग्नाच्या आधीपर्यंत स्वयंपाक करायला फारसं आवडायचं नाही, तसं अशी एखादी कुठली गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते करायला? प्रवास. हो. कुठे फिरलायत तुम्ही? फिरलो असं जास्त नाहीये, थोडंफारच फिरलो, पण मला प्रवास खूप आवडतो. म्हणजे सोलापूर वगैरे इथे जिथे आम्ही जातो तिथे मला प्रवास आवडतो खूप. मग स्वतःच्या गाडीने का मग असं कुठल्याही? स्वतःच्या गाडीने. बघा, स्वतःच्या गाडीने प्रवास करायला आवडतो आम्हाला. वा. आता पुढे काय करायचंय? पुढे ह्यात हळद टाकायची. हळद घालायची. बस एवढीच. बरं, हळदीचं काम या रेसिपीमध्ये फक्त रंग येण्यापुरतं आहे का त्याची काही चवीतही फरक पडतो? चवीत फरक नाही पडत, रंग येण्यापुरता. आणि हळद ही पौष्टिकच असते. हो, बरोबर, म्हणून. बरं, आता पुढे
पुढे आता हे परतायचं सगळं. परतायचंय. चला, म्हणजे आपलं हे पौष्टिक वडीसाठीचं लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. पौष्टिक वडीसाठी लागणारं मिश्रण आपल्याकडे तयार आहे. पुढे काय करायचंय? आता तेल तापून घ्यायचं थोडं पॅन मध्ये आणि ते मिश्रण त्यात घालून परतायचं. ते घ्या. ते घट्ट करायचंय ना आपल्याला. हो. पण मग त्याला घाईघाईत का करावं लागतं? कारण की बेसन पीठ असल्यामुळे ते चिकटून जातं खाली. बरं. तर ते परतत राहावं लागतं. बरं, म्हणजे पॅनला चिकटू नाही द्यायचं. थोडी सावधगिरी बाळगायची, हो की नाही? झालंय मिश्रण तुम्हाला हवं तसं? होत आहे. होते. बरं, किती वेळ पूर्ण गोळा तयार होतो जेव्हा ते पूर्ण परतलं जातं. बरं बरं. आणि किती वेळ लागतो साधारण? साधारण 10 मिनिटं. म्हणजे साधारण 10 मिनिटात हे मिश्रण परतवून होईल. हो. आणि त्याचा एक गोळा तयार होईल. मग तो तयार झाल्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची. चालेल. हे मिश्रण आपण पॅन मधनं काढून घेतलं आणि लगेच थापून घेतलं, हो की नाही? या डिश वरती आपण काय लावलं होतं? तेल लावलं होतं आपण आधी डिशला. बरं, या डिशला आपण तेल लावलं होतं. हा. आणि त्याच्यावरती लगेच मिश्रण थापून घेतलं. घाई का केली आपण मिश्रण थापायची? कारण थंड झाल्यावर ते पसरणार नाही आणि वडी पडणार नाही. कळलं का तुम्हाला? थंड व्हायच्या आत ते थापून घ्यायचं असं छान डिश वरती, हो की नाही? त्याला तेल लावून, नाही तर मग नंतर वड्या पडणार नाहीत. पुढे काय करायचं आता? आता पुढे ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि ह्याच्यावर फोडणी घालायची. आपली रेसिपी तयार. फॅन्टास्टिक. चला, मग आपण आता वड्या पाडून घेऊयात आणि मग नंतर फोडणी घालूयात. पुढे काय करायचं आता? आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे. पण त्याआधी त्याच्यावर खोबरं पसरून घ्यायचंय. बरं, मग तेल तापेपर्यंत मी करू का ते? हो चालेल. असं पसरावं लागतं का? हो. बरं, बघा बरं. आता बघा. हा, बस एवढं ठीक. पुरे नाही एवढं? बस बस. वा वा, छान छान. मोहरी द्या. मोहरी. आता हे आपल्याला गरम तेलात टाकायचं. तेवढी लागेल? हो हो, तेवढी लागेल. एक चिमूटभर हिंग. चिमूटभर मीठ. पुरे? हो. तर ही फोडणी याच्यावर पसरून टाका. वा, छान. म्हणजे आपली आता पौष्टिक वडी तयार आहे. हो. चला, आपण आता पौष्टिक वडी तयार करून घेतली आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. पौष्टिक वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक, कॉर्नफ्लॉवर, शेपू, बेसन, सुक्या खोबऱ्याचा किस, कसुरी मेथी, काळी मिरी पूड, जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, जिरे पूड, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कसुरी मेथी, मीठ, हिंग आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. या एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये पालक, शेपू आणि हळद घालावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे पालक आणि शेपूचं एकजीव केलेलं मिश्रण परतून घ्यावं. एका प्लेटला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण पसरावं आणि त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. या वड्यांवर खोबरं घालावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि मीठ घालावं. ही फोडणी वड्यांवर घालून डिश सर्व्ह करावी. पौष्टिक वडी आता आपण करून पाहिली. हो. पौष्टिक होती, खूप छान. आता आपल्याला काय करायची पुढची कृती? आता आपल्याला करायची मालपुवा रबडी. मालपुवा रबडी. आणि साहित्य सांगा मग आता यासाठी काय लागतं ते? दूध, मावा, मैदा, पिठी साखर, साखर, तूप, मिक्स ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि केशरी रंग. हो की नाही? आता आपल्याला कृती करायची. हो. काय करायला लागतं आधी? पहिले आपल्याला मालपुवे तयार करायचे. त्यासाठी मैदा आणि पिठी साखर याचं मिश्रण करावं लागेल. बरं, म्हणजे आपल्याला आधी मैदा लागणार, हो की नाही? किती घेणार होतो आपण मैदा? साधारण 4 टीस्पून. 4 ते 5 टीस्पून. बरं, मैद्यापेक्षा बरीच कमी आपण पिठी साखर घेतली, हो की नाही? कारण त्यानंतर गोड आपल्याला खवा पण टाकायचा आणि थोडी साखरही टाकायची. साखरही घालायची. मग ती पिठी साखरच वापरायची का ती आपली? नाही, ती साखर रबडीमध्ये. बरं. आता आणि वेलची पूड. वेलची पूड. फक्त वेलची ना? का जायफळ वगैरे? नाही, वेलची पूड फक्त. आणि आता काय करायचं? आता याचं मिश्रण करायचं पाणी घालून. हो. किती लागणार आहे सांगा मला? बस पुरे? हा. हा घ्या चमचा. म्हणजे आपण पिठी साखर, मैदा आणि विलायचीची पूड. आता आपल्याला हे बॅटर डोश्यासारखं करून घ्यायचं. डोश्याचं बॅटर असं तेवढं पातळ. बरं, झाले वाटतं बॅटर तयार. हो. आता हे बॅटर तयार झालं आहे. गुड. पुढे आता ह्याचे छोटे पॅनकेक तयार करायचे, म्हणजे मालपुवे तयार करायचे. ते कसे करायला लागतात?
तवा तापवून त्यावर थोडं तूप पसरवून ह्याचे छोटे छोटे मालपोहे तयार करून घ्यायचे. चला म्हणजे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण मालपोहे तयार करूयात. मालपोह्याचं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. हो. आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला ह्याचे मालपोहे तयार करून घ्यायचे. बरं. एका पॅन मध्ये आपण तूप टाकले, थोडं तूप टाकले, चांगलं तूप. हो. गरम झालंय ते? हो, गरम झालेलं आहे. हे झालेलं आहे ना? ओके. मग आता मालपोहे तयार करायचे. घ्या. ह्या बॅटर मध्ये पिठी साखर आणि मैदा आणि विलायचीची पूड, हो की नाही? बरोबर. अच्छा, असा मालपोहा तयार करायचा चांगल्या तुपावर, हो की नाही? चांगल्या तुपावर. बर. त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं. मी ठेवतो. हे आपण झाकण ठेवलंय. किती वेळ ठेवायचं हे? आता आपल्याला एक अर्धा मिनिट लागेल. अर्धा ते एक मिनिट. तोपर्यंत मला पटकन सांगा, तुम्ही लग्न झाल्यानंतर सासरी आल्यावर जिद्दीने स्वयंपाक शिकलात, अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला अजून आता खूप शिकायची किंवा शिकावीशी वाटते? मला आता सध्या रेसिपीज मध्ये जास्त इंटरेस्ट आहे सध्या. तर नवीन नवीन रेसिपी अजून कशा शिकायला मिळतील, कशा करून बघायला मिळतील, ह्यातच इंटरेस्ट आहे आता सध्या. हा इंटरेस्ट बदलू शकतो, हो की नाही? हा, बदलू शकतो. मला वाटतं अर्धा एक मिनिट झालेलं आहे. आपण झाकण काढूया. आणि आता काय करायचं? एका साईडने झालेला आहे. तुम्हाला हवा तसं झालाय का? पण फॅन्टास्टिक. त्याचा वासात पण एक गोडवा आहे, हो की नाही? आता पिठी साखर घातल्यामुळे हा गोडवा, साखर घातल्यामुळे. असे आपण जरा आता एकाने तर काही मालपोहा म्हणल्यावर भागणार नाही ना, म्हणून आपण जरा एक दोन अजून करून घेऊया. 2-3 मालपोहे आपण तयार करून घेतले आणि त्याचे हे तुकडे करून घेतले, हो की नाही? आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला दूध तापून घ्यायचंय. बरं. आणि दूध तापल्यावर त्यात साखर घालायची. तर आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण साखर घालूया. म्हणजे आपलं तुर्तास हे ध्येय तरी पूर्ण झालेलं आहे. साखर घालूया. साखर किती लागणार आहे? साखर आपल्याला जास्तच लागेल. बरं. पण साखर यात अर्ध्यापेक्षा जास्त वाटी घालतो. बरं. म्हणजे मला वाटतं दूध जर साधारण एक ग्लास भरून असेल तर एक साधारण अर्धी वाटी साखर घालावी लागेल. कळलं का तुम्हाला प्रमाण? आता आपल्याला हे मिश्रण ढवळत राहावं लागेल. बरं. त्याला साय आटवावं लागतं आणि त्याला साय येऊ नाही द्यायची. ते एकत्र करायचं. हो. बरं. ठीक आहे. मग चला आपण आता हे दूध छान आटेपर्यंत, थोडंसं आटेपर्यंत किती वेळ लागतो त्याला? साधारण अजून 5 मिनिटं. 5 मिनिट आपल्याला वाट पाहावी लागेल, म्हणजे आपल्याला पुढच्या कृतीकडे वळता येईल. मला वाटतं हे दूध थोडंसं आटून झालेलं आहे, हो की नाही? पुढे काय करायचं आता? आता आपण ह्यात मावा घालायचा. बरं. हा सगळा लागणार आहे? सगळा लागणार आहे आपल्याला. आणि हा मावा पण कुस्करून घालायचा आहे, त्याच्या गाठी तयार होतात. हो. बरं. मावा आपल्याला चमचा ठेवून द्यायला लागेल, हो की नाही? हो. म्हणजे आता हा तुमच्या प्रमाणानुसार आणि अंदाजानुसार घाला. अच्छा, असा कुस्करून घालायचा म्हणजे याच्या गाठी तयार होत नाही. बरं. आणि ते लवकर विरघळेल त्यात, बरोबर. मला वाटतं आपण जो मावा त्यात घातला होता तो दुधामध्ये छान विरघळलेला आहे, कारण दुधाचं टेक्स्चर आता जरा रबडी पर्यंत असं छान आलेलं आहे, हो की नाही? पुढे काय करायचंय मग? आता पुढे आपल्याला ह्यामध्ये रंग घालायचा आहे, खायचा रंग. फक्त थोडा कलर स्प्रेड होणार तो. अच्छा, म्हणजे दुधाचा न राहता थोडासा बदलण्यासाठी, हो की नाही? म्हणजे अगदीच असं वाटतं केशरी टेक्स्चर यायला. बरं. रंग घातल्यानंतर त्याला अजून जरा असं एक वेगळा टेक्स्चर आलेला आहे, हो की नाही? पुढे काय करायचंय? आता आपण ही रबडी तयार झाल्यावर थोडी थंड होऊ द्यायची आणि मग हे मालपोह्यामध्ये एकत्र करायचं. आणि मग ह्याचं काय करायचं? ते ड्रायफ्रुट्स आपल्याला नंतर त्यावर घालायचे. चला मग आपल्याला आता आपण हळूहळू रेसिपी पूर्णत्वाकडे आपली होतीये, तर आपण आता रबडी तयार करून घेऊयात, ती गार करूयात आणि मग मालपोह्यामध्ये घालूयात, हो की नाही? हो. चला. वैशाली ताई, तुम्ही करणार आहात ती मालपोहा रबडी आता अंतिम टप्प्यात, हो की नाही? काय करायला लागतं? आता आपण हे मालपोहे घेतलेले आहेत क्रश करून, आता त्याच्यामध्ये आपण केलेली रबडी टाकायची. वा, आपण आता हे मालपोह्यांमध्ये रबडी घातलेली आहे. तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं सेट बीट करायच्या भानगडीतच पडून हे असं भांड तोंडाला लावा. नाही, पण हे सेट झाल्यावर अजून छान लागतं. ना? चला मग सबर का फल और थोडा मीठा होता है. थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे. थोडे कशाला, भरपूर घालूया आपण. तुमच्या प्रमाणाप्रमाणे मी गंमत करतो. असे सबंध घालूया का? सबंध घालायचे. हे काम मी करणार. आता झाले घालून ड्रायफ्रुट्स. चला, एवढी छान रेसिपी केल्याबद्दल हा बदाम तुम्हाला बक्षीस आणि एक बदाम मी खाणार. घ्या ना. त्यात घाला, त्यात कमी आहेत. बरं, ठीक आहे. तुम्ही काय माझं ऐकतच नाही, सगळं मीच तुमचं ऐकणार. बरं, आता काय करायचंय? आता ही फ्रीज मध्ये ठेवून देते सेट व्हायला. किती वेळ लागतो सेट व्हायला? 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास? कारण की ती पूर्ण सेट झाली पाहिजे. जे दूध आता आपल्याला दिसते थोडंफार हलताना वगैरे, तसं काही नाही, पूर्ण घट्ट झाली पाहिजे. म्हणजे पटकन भूक लागली की पटकन ही रेसिपी नाही करता येणार, तब्येतीने वेळ घेऊन करायला लागते. चला मग आता काय 1 ते 1.5 तास आपण वाट पाहूयात आणि ही मालपोहा रबडी आपली छान सेट होईल
तुम्ही एवढा वेळ लावू नका, तुम्ही पटकन लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मालपोहा रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, खवा, मैदा, पिठी साखर, साधी साखर, तूप, सुकामेवा, वेलची पूड आणि खायचा केशरी रंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 4 ते 5 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, वेलची पूड आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मालपोह्याचं मिश्रण पसरावं आणि झाकण ठेवून मालपोहा शिजवून घ्यावा. तयार मालपोह्याचे तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून ते आटवून घ्यावं. या आटवलेल्या दुधामध्ये खवा आणि खायचा केशरी रंग घालून रबडी तयार करावी. मालपोह्याचे तुकडे एका बाउलमध्ये घेऊन त्यावर थंड झालेली रबडी आणि ड्रायफ्रुट्स घालून डिश सर्व्ह करावी. वैशाली ताई, आज मी तुमच्या घरी आलो आणि इतकी छान पौष्टिक वडी आणि मालपोहा रबडी तुम्ही आम्हाला करून दाखवली. मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला हे खूप छान वाटलं. इव्हन एक अजून एनकरेजमेंट मिळाली अजून छान रेसिपी करायला. माझ्याशी गप्पा मारायला आवडलं तुम्हाला? हो, खूप आवडलं. वा, मलाही खूप मजा आली. आमच्या प्रेक्षकांना आली असेल आणि ही मजा मला आमच्या प्रेक्षकांना मिळवून दिल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. अशाच नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत राहा. आम्ही परत तुमच्या घरी येऊ. ओके, चालेल ना? चालेल चालेल. चला, ताईंना चालेल, आम्हालाही चालेल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मालपोहा रबडी आणि पौष्टिक वडी या 2 खूप छान सुंदर रेसिपीज तुम्ही आमच्या समोर करून ठेवल्यात. आता आपण सगळे मिळून हे खाऊयात. हो, चालेल. मिस्टरही आपल्याला जॉईन झालेत आणि तुमचं बाळही आहे, हो की नाही? हो. चला मग आता आम्ही सगळे मिळून हे खातो. तुम्ही काय निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.